तर दिल्लीत स्फोट करणारे देशाबाहेरचे होते की देशातलेच होते असा सवाल केलाय सुजात आंबेडकर यांनी। देशातही एक दहशतवादी संघटना आहे जिचं नाव आहे RSS असं वादग्रस्त विधान सुजात आंबेडकर यांनी केलंय। दिल्लीतील स्फोटावरून सुजात आंबेडकर यांचं हे आक्षेपार्ह वक्तव्य पाहायला मिळालं। स्फोटाबद्दल केंद्रीय यंत्रणा खुलासा करत नाहीत असा देखील आरोप त्यांनी केलाय। बॉम्बलास्ट होतो निवडणुकीच्या एक दिवस आधी, कोणताही तपासाची खुलासा बाहेर नाही, त्या तपासाची माहिती बाहेर नाहीये, स्फोटक मिळाले का माहित नाही, कोणती एजन्सी होती का माहित नाही। आणि त्यातून माझा सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की हे स्फोट करणारे बाहेरचे होते म्हणजे भारत देशाच्या बाहेरचे होते का भारत देशाच्या आतमधले होते, याचा पण आपल्याला खुलासा करत नाही। कारण ह्या भारत देशामध्ये सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे आणि त्या दहशतवादी संघटनेचं नाव आहे RSS।